शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये 4 ते 5 लाखाचे उत्पादन देणारे पिकामध्ये सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे भेंडी. भाजीपालावर्गीय पीक आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्त कालावधीमध्ये अशा प्रकारे आपण याला घेऊ शकता. जसं आपण याची सोय कराल, जास्त खताचं पाण्याचं नियोजन, फवारण्याचं नियोजन आपण जर उन्हाळ्यामध्ये घेतलं तर हे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकता. तर हे 2 महिन्यामध्ये लागवडीनंतर आपल्याला माल भरपूर इथं सुरुवात होते. आता मालाला सुरुवात झालेली आहे. तर हे हिवाळ्यात घेण्यापेक्षा उन्हाळ्यात जर घेतलं तर सर्वात महत्त्वाचं उत्पादन देते. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत. त्यामध्ये आपल्या भागामध्ये जे चालतात त्याच जाती निवडायच्या आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतर जे आहे ते अंतर जमिनीनुसार निवडायचं. 4 फूट 5 फूट आणि 2 ओळीतलं आणि 2 रोपातलं जे अंतर आहे 1.5 ते 2 फुटापर्यंत चालते आणि एकाच जागी 2-2 बिया लावायच्या. आता इथं जे लागवड केलेली आहे तर इथं साधारण 4 फूट अंतर घेतलेलं आहे आणि एकाच जागी 2-2 बिया टाकलेल्या आहेत, बघू शकता आपण अशा प्रकारे. आणि एका जागी 2-2 बिया टाकल्यानंतर याला खताचं व्यवस्थापन जे आहे हे पण एकदम सुरुवातीला कुठल्याही प्रकारचं दिलं नाही. नंतर 1.5 महिना झाल्यानंतर याला 10-26-26 दिलेलं आहे इथं खोशे पद्धतीनं. आणि साऱ्या पडल्या इथं वखराने 4-4 फुटाच्या आणि जे वरम पडले ते वरमाच्या बगलेला इथं लावलेलं आहे बघा, अशा 2 बिया. आणि त्याच्यातून पाणी दिलं आहे सरीमधून. त्याच्यानंतर याची उगवण झाली. उगवण झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या बगलेला जे आहे तर इथं कोथिंबीर लावलेली आहे 3-4 दाणे अशा प्रकारे. तर ते पण एकदम चांगल्या प्रकारे इथं व्यवस्थापन केलेलं आहे. तर खत अजून त्यांनी दिलं नव्हतं, परंतु आता त्यांनी 1.5 महिन्यानंतर खत दिलेलं आहे. आणि खत दिल्यानंतर आता इथं सर्वात महत्त्वाचं त्याची वाढ सुरुवात झाली आहे. नत्रयुक्त खताची याच्यामध्ये गरज नाही. नत्रयुक्त खत जर दिलं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण जर नियोजन केलं तर यामध्ये आपल्याला गुंठेवारीने घेता येते उत्पादन. उन्हाळ्यामध्ये 10 गुंठे 5 गुंठे अर्धा एकर एकरभर यानुसार. तर यामध्ये वेगवेगळ्या पिकांचं व्यवस्थापन करू शकतो. तर यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये घेण्याचे पिकं, फेब्रुवारी महिन्यात घेणारी पिकं, यामध्ये भेंडी येते. त्याच्यानंतर इथं भाजीपालावर्गीयमध्ये भेंडी आहे, खरबूज येते, टरबूज येते, काकडी येते. अशा प्रकारे आपण वेगवेगळी पिकं जर घेतली तर आपल्याला एकरामध्ये 5 ते 7 लाखापर्यंत उत्पादन देणाऱ्या पिकामध्ये ह्या ज्या व्हरायटी आहेत, ही जी पिके आहेत या पिकामधून आपण लाखोचं उत्पादन कमावू शकतो. आता इथं आंतरपिकामध्ये कोथिंबीर घेतली तर एक कोथिंबीर एका जागी एक जुडी जरी झाली तर एक जुडी 10 रुपयाला गेली तरी भरपूर उत्पादन इथं आंतरपिकातून येते. तर अशा प्रकारे जर आपण इथं उत्पादन जर घेतलं तर चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं तर लाखोचं उत्पादन आपल्याला उन्हाळी पिकांमधून मिळू शकते. तर वेगवेगळी पिकं आपण सांगितली आहे त्याप्रमाणे आपण नियोजन करू शकता. तर अशा प्रकारे सध्याची भेंडीची अवस्था आहे. तर ही नेमकी सुरुवात झाली आहे आता सुरुवात. तर याच्यामध्ये आता बारीक बारीक इथं भेंडी लागणं चालू झाली आहे. आता हिवाळा असल्यामुळं सध्या इथं हिवाळ्यामध्ये घेतल्यामुळं थोडीशी वाढ जी आहे लांबी ती कमी येते, कारण थंडीमुळे ती आखडल्या जाते आणि थंडी भरपूर आहे त्यामुळं सध्या आखडून आहे ती. आणि शेंडासुद्धा थोडा दबलेला आहे, बघू शकता आपण, कारण याच्यावर थंडीमुळं थोडंसं आकसलेलं आहे आतमध्ये, तर तो असा खुल्ला नाही. तर त्यासाठी थोडंसं औषधाचं नियोजन जे आहे तर यामध्ये इमिडा वगैरे अशा प्रकारे म्हणजे मावा तुडतुडे पांढऱ्या माशीची जे असतात, थ्रिप्सचे अटॅक असतात, हे याच्यासाठी आपल्याला हे औषधी फवारायचे असतात. तर अशा प्रकारे आपण भेंडी पीक जसं घेतलं तसं इतर पिकंही घेऊन लाखोचं उत्पादन आपण 5 ते 7 लाखापर्यंत आपण उत्पादन या पिकांमधून उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो आणि शेतकरी मालामाल होऊ शकतो.